नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये. जर एमएचटी सीईटी मध्ये तुम्हाला 50 ते 100 या दरम्यान मार्क्स असतील आणि तुम्हाला एक मुंबईमध्ये चांगलं कॉलेज हवं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 10 अशी कॉलेजेस की जी तुम्हाला 50 ते 100 मार्क्सवर मिळू शकतात. तर ठीक आहे मित्रांनो, चला पाहूया. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना की आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग 2025 बॅच लॉन्च केली आहे. तर या बॅचचे फीचर्स आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट, त्यासोबत ऑफलाईन 1 to 1 काउन्सिलिंग सेशन, म्हणजे तुम्ही आपल्याला ऑफलाईन सुद्धा भेटायला येऊ शकता. त्याचबरोबर रिजन वाईज टॉप कॉलेज लिस्ट तसेच पर्सनलाइज कॉलेज लिस्ट तुम्हाला या आपल्या काउन्सिलिंग बॅच मध्ये मिळणार आहे. त्यासोबत कॅप रजिस्ट्रेशन असिस्टन्स, गायडन्स फॉर ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंटेशन, देन ऑप्शन फॉर्म फिलिंग सपोर्ट. त्याच्यानंतर जर तुम्ही आपली काउन्सिलिंग बॅच परचेस केली तर त्याच्यानंतर तुम्हाला एक डेडिकेटेड व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड केलं जाईल. त्यासोबत लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग आणि गायडन्स सेशन, असं भरपूर साऱ्या गोष्टी या काउन्सिलिंग पॅकेज मध्ये इन्क्लूड असणार आहे आणि हे तुम्हाला फक्त आणि फक्त 1199 मध्ये अवेलेबल आहे. तर मित्रांनो, ज्यांना कुणाला परचेस करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण गुगल फॉर्मची लिंक दिली, तर तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तर करूया आपल्या टॉपिकला सुरुवात. तर आपला टॉपिक आहे की जर तुम्हाला सीईटी मध्ये 50 ते 100 मार्क्स असतील आणि तुम्हाला मुंबईमधील एक बेस्ट कॉलेज पाहिजे असेल, म्हणजे थोडक्यात चांगलं कॉलेज पाहिजे असेल, तर त्या कॉलेजची लिस्ट आज आपण इथं डिस्कस करणार आहोत. तर त्या लिस्ट मधलं पहिल्या नंबरचं कॉलेज आहे मंजरा चॅरिटेबल ट्रस्ट, राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 3135. ओके, तर हे कॉलेज इस्टॅब्लिश झालं होतं 1992 ला. तर हे एक अनएडेड कॉलेज आहे आणि ऍफिलिएटेड टू मुंबई युनिव्हर्सिटी. तर याचं लोकेशन असणार आहे अंधेरी वेस्ट, मुंबई. आणि याचा फीचा जर आपण विचार केला तर 1,24,000च्या दरम्यान आपल्याला याची फी पडणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तर या कॉलेजचा आपण कट ऑफ पाहूया. तर इथं तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ दिलेला आहे. रिलेटिव्हली तुम्ही इतर ब्रांचेसचा कट ऑफ अज्युम करू शकता. ओके मित्रांनो, तर ओपन साठी याचा कट ऑफ आहे 95.71. देन ओबीसी साठी कट ऑफ आहे 94.68. देन एससी कॅटेगरी साठी याचा कट ऑफ आहे 92.77. देन एसटी कॅटेगरी साठी याचा कट ऑफ आहे 70.87. देन विजे कॅटेगरी साठी याचा कट ऑफ आहे 87.37. देन NT1 95.24. देन NT2 94.46. देन NT3 90.16. देन SCBC कॅटेगरी साठी आहे 93.25 आणि EWS कॅटेगरी साठी आहे 91.27. म्हणजे थोडंसं याचा कट ऑफ हाय आहे मित्रांनो ऍज कम्पेअर टू, म्हणजे जर तुम्हाला एक 90 मार्क्स असतील किंवा 80 मार्क्स असतील तर तुम्हाला चान्सेस बनतायत की हे कॉलेज तुम्हाला मिळण्याचे, म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी. बाकी ब्रांचेस तर कम्पॅरेटिव्हली लो असणार आहे यांचा कट ऑफ. ओके, तर या लिस्ट मधलं आपलं सेकंड नंबरचं कॉलेज आहे ST फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बोरिवली, मुंबई. याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 3204. तर हे इस्टॅब्लिश झालं होतं 1999 मध्ये. ओके, तर हे एक मायनॉरिटी कॉलेज आहे. तर या ठिकाणी ख्रिश्चन मायनॉरिटी प्रेझेंट आहे. ओके, तर याचा जर विचार केला आपण तर हे अनएडेड टाईपचं कॉलेज आहे आणि ऍफिलिएटेड टू मुंबई युनिव्हर्सिटी. तसं त्याचं लोकेशन आता आपण पाहिलं बोरिवली वेस्ट, मुंबई. याच्या अकर्डेशनचा जर विचार केला तर नॅकची याला A+ ग्रेड आहे. तसेच NBA ऍग्रिगेटेड हे कॉलेज आहे. ओके, तर याच्या फीचा जर विचार केला तर 1,25,000 एवढी याची फीज आहे. तर मित्रांनो, आपण पाहूया याचा कट ऑफ. तर आता मायनॉरिटी कॉलेज असल्यामुळे इथं फक्त ओपन आणि मायनॉरिटी अशा दोनच कॅटेगरी असणार आहेत. ओके, तर याचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा ओपनचा कट ऑफ आहे 95.85. तसेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा मायनॉरिटीचा कट ऑफ आहे 66.84. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा ओपनचा कट ऑफ आहे 95.30. देन मायनॉरिटीचा कट ऑफ आहे 36.92 आणि इतर ब्रांचेसचा याच्यापेक्षाही कमी जाणार. ओके, आणि मुंबईमध्ये बरेचसे कॉलेज हे मायनॉरिटी कॉलेज आहेत, तर ते आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, या लिस्ट मधलं थर्ड नंबरचं आपलं कॉलेज आहे झॅवियर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, झॅवियर टेक्निकल इन्स्टिट्यूट, माहीम, मुंबई. तर या इन्स्टिट्यूटचा आपल्याला इन्स्टिट्यूट कोड आहे 3214. हे इस्टॅब्लिशमेंट झालं 2005 मध्ये आणि याच्यामध्ये मायनॉरिटी प्रेझेंट आहे ते आणि ख्रिश्चन मायनॉरिटी याच्यामध्ये प्रेझेंट आहे. तसंच हे एक अनएडेड टाईपचं कॉलेज आहे आणि ऍफिलिएटेड टू मुंबई युनिव्हर्सिटी. हे माहीम मध्ये लोकेटेड आहे. याच्या अकर्डेशनचा जर विचार केला तर नॅकची A+ ग्रेड आहे. त्यासोबत NBA साठी हे ऍग्रिगेटेड आहे. ओके मित्रांनो, तर याची फीज आहे 1,65,000.
याच्या दरम्यान तुम्हाला याची फी पडून जाईल. ठीक आहे, थोडीशी फी जास्त आहे कम्पॅरेटिव्हली बाकीच्या कॉलेजेस पेक्षा. तर मित्रांनो, या कॉलेजचा आपण जर कट ऑफचा विचार केला तर याच्यामध्ये सुद्धा मायनॉरिटी असल्यामुळे फक्त आणि फक्त दोनच इथे कॅटेगरी आहेत, ते म्हणजे ओपन आणि मायनॉरिटी. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा ओपनचा कट ऑफ आहे याचा 95.66 आणि मायनॉरिटीचा कट ऑफ आहे 4.90. तर ठीक आहे मित्रांनो, हा कट ऑफ चेंज होऊ शकतो बरोबर, कारण मायनॉरिटीचे कॅन्डिडेट हे नंबर ऑफ कॅन्डिडेट कमी असतात, त्याच्यामुळे काही वेळेस कट ऑफ खूप कमी जातो. ओके, तसंच या ठिकाणी पण झालेलं आहे. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जर आपण कट ऑफ पाहिला तर ओपनचा कट ऑफ आहे 95.39 आणि मायनॉरिटीचा कट ऑफ आहे 8.41. तर मित्रांनो, या नंबरच्या फोर्थ नंबरवर आपलं कॉलेज आहे डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई. तर याचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 3208 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. तसंच याची इस्टॅब्लिशमेंट इयर 2001 आहे. याच्यामध्ये मायनॉरिटी प्रेझेंट आहे आणि ती आहे ख्रिश्चन मायनॉरिटी. याचं जर आपण स्टेटस पाहिलं तर हे अनएडेड टाईपचं कॉलेज आहे आणि त्यासोबत हे ऍफिलिएटेड आहे मुंबई युनिव्हर्सिटी सोबत. ओके, जर याच्या लोकेशनचा जर आपण विचार केला मुंबईमध्ये तर कुर्ला या ठिकाणी हे लोकेटेड आहे. जर याच्या ऍक्रिडेशनचा विचार केला तर नॅक ए ग्रेड याला मिळालेली आहे. तसेच याची जर फीज आपण पाहिली तर 1,50,000 या समथिंग फीज पडू शकते. काही वेळेस ही जास्त होऊ शकते, काही वेळेस कमी होऊ शकते. ठीक आहे, तर लास्ट इयर 1,58,000 फी होती ओपन साठी. जर याच्या कट ऑफचा जर विचार पाहिला तर ओपन साठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 96.10. ओके, देन मायनॉरिटी साठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 39.23. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओपन साठी 95.52. देन मायनॉरिटी साठी 0.36. आता मित्रांनो, इथं भरपूर कट ऑफ याचा कमी आहे मायनॉरिटीसाठी. तर असं का होतं, कारण मायनॉरिटीचे कॅन्डिडेट हे नंबर ऑफ कॅन्डिडेट कमी असतात, त्याच्यामुळे जागा वॅकंट राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे एकदम कमी जरी पर्सेंटाईल असतील तर मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा होतो. देन फिफ्थ नंबरचं कॉलेज आहे SIES ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी नेरूल नवी मुंबई. तर हे जे कॉलेज आहे याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 3211. देन याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1995 आणि या ठिकाणी तमिळ मायनॉरिटी प्रेझेंट आहे मित्रांनो. तर हे एक ऑटोनॉमस कॉलेज आहे सोबत अनएडेड कॉलेज आहे. ऑटोनॉमस कॉलेज असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज एक बेस्ट कॉलेज ठरू शकतं. तर याचं लोकेशन आताच आपण पाहिलं, नेरूल नवी मुंबई याचं लोकेशन आहे. तसेच याच्या अक्रेडिटेशनचा जर विचार केला तर NAC A+ ग्रेड आहे आणि NBA ऍक्रिएटेड आहे. याच्या फीचा जर विचार केला तर 1,27,000 समथिंग याची फी पडणार. ओके, देन याचा जर कट ऑफ आपण जर पाहिला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी ओपनचा कट ऑफ आहे 95.47 आणि मायनॉरिटीचा कट ऑफ आहे 42.72. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओपन साठीचा कट ऑफ आहे 95.07 आणि मायनॉरिटीचा कट ऑफ आहे 3.89. तर ठीक आहे मित्रांनो, छानपैकी एक असं कॉलेज आहे. देन 6 नंबरचं कॉलेज आहे अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मलाड वेस्ट मुंबई. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 3203. तर याची इस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1999. तसंच हे एक अनएडेड कॉलेज आहे आणि मुंबई युनिव्हर्सिटीला ऍफिलिएटेड आहे. याच्या लोकेशनचा जर विचार केला तर मलाड वेस्ट मुंबई हे याचं लोकेशन आहे. तसेच ऍक्रिडिटेशन NAC A+ ग्रेड या कॉलेजला मिळालेली आहे. फीचा जर विचार केला तर 88,000 समथिंग याची फी पडेल. ओके, बाकीच्या कॉलेजेस पेक्षा याची फी थोडीशी कमी आहे. त्याचसोबत हे एक मुंबई युनिव्हर्सिटीशी अफिलिएट असल्यामुळं किंवा याच्यामध्ये आपल्याला मायनॉरिटी नाहीये, तर याच्यामुळे याचा कट ऑफ जर आपण पाहिला तर टोटल कॅटेगरीसाठी याचा कट ऑफ इथं दिलेला आहे. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ओपन साठी विचार केला तर 94.11. जर ओबीसी साठी विचार केला तर 92.22. देन SC कॅटेगरी 91.23. देन ST कॅटेगरी 59.97. देन VJ कॅटेगरी 86.80. देन NT1 कॅटेगरी 89.69. NT2 कॅटेगरी 89.38. देन NT3 कॅटेगरी 89.39. SCBC मुलांसाठी 90.89 आणि EWS कॅटेगरीसाठी 86.71. तर ठीक आहे मित्रांनो, थोडेसे हायर याचे कट ऑफ आहेत फॉर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. बाकी ब्रांचेस साठी नक्कीच तुम्ही या कॉलेजचा विचार करू शकता, अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मलाड वेस्ट मुंबई. तर 7th नंबरचं आपलं कॉलेज आहे महात्मा एज्युकेशन सोसायटी पिल्लाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग न्यू पनवेल. तर या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 3207. तसंच याची इस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1999 आणि याच्यामध्ये मल्याळम मायनॉरिटी प्रेझेंट आहे. तसेच हे एक ऑटोनॉमस कॉलेज आहे
याचं लोकेशन जर आपण पाहिलं तर न्यू पनवेल रायगड हे याचं लोकेशन आहे. याच्या अॅक्रेडिटेशनचा जर विचार केला तर नॅक A+ ची ग्रेड याला भेटलेली आहे. त्यासोबत NBA ॲक्रिगेटेड हे कॉलेज आहे. याच्या फीचा जर विचार केला तर 1,38,000 समथिंग याची फी पडेल. ओके, तसेच हे आता मल्याळम मायनॉरिटीचं कॉलेज असल्यामुळे या ठिकाणी दोनच कॅटेगरी आपल्याला पाहायला मिळणार, ते म्हणजे ओपन आणि मायनॉरिटी. तर ओपनच्या मुलांसाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे 93.84 आणि मायनॉरिटीच्या मुलांसाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे 4.36. तसंच आयटीचा ओपनच्या मुलांसाठी कट ऑफ आहे 92.52 आणि मायनॉरिटीच्या मुलांसाठी कट ऑफ आहे 19.36. देन मित्रांनो, या लिस्ट मधील 8 नंबरचं कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नवी मुंबई. तर या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 3189. याची इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं तर 1990 हे याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. तसंच हे एक अनएडेड टाईपचं कॉलेज आहे आणि मुंबई युनिव्हर्सिटी सोबत एफिलिएटेड आहे. याच्या लोकेशनचा जर विचार केला आपण तर बेलापूर नवी मुंबई हे याचं लोकेशन आहे आणि हे नॅक आणि NBA दोन्ही ॲग्रिगेटेड कॉलेज आहे. तसेच याचा फीचा जर विचार केला तर 1,20,000 समथिंग याची फी पडेल. ओके, तर याचा आपण कट ऑफ पाहूया. तर ओपन साठीचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा याचा कट ऑफ आहे 94.75, ओबीसी साठी 93.76, देन SC कॅटेगरीसाठी 91.27, देन ST कॅटेगरीसाठी 79.48, VJ 91.32, NT1 93.99, NT2 91.85, देन NT3 93.04, SCBC कॅटेगरीसाठी 92.25, देन EWS कॅटेगरीसाठी 89.55. तर ठीक आहे मित्रांनो, छान प्रकारे असं एक कॉलेज आहे. देन 9th नंबरचं कॉलेज आहे महावीर एज्युकेशन ट्रस्ट शहा अँकर कुच्ची इंजिनिअरिंग कॉलेज. तर याचं इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 3148 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याचसोबत याची जर इस्टॅब्लिशमेंट इयर पाहिलं तर खूप जुनं हे कॉलेज आहे, 1985 याची इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. तसेच याच्यामध्ये गुजराती म्हणजे जैन मायनॉरिटी प्रेझेंट आहे. हे एक ऑटोनॉमस कॉलेज आहे. तसेच हे एक अनएडेड कॉलेज आहे. याचं लोकेशन जर आपण पाहिलं तर चेंबूर मुंबई हे याचं लोकेशन आहे. याचा ॲक्रिडेशनचा जर विचार केला तर नॅकची A ग्रेड याला भेटलेली आहे. त्याचसोबत NBA ॲग्रिगेटेड हे कॉलेज आहे. याच्या फीचा जर विचार केला तर 1,60,000 समथिंग याची फी असणार आहे. जर याच्या आपण कट ऑफचा जर विचार केला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ओपन साठीचा याचा कट ऑफ आहे 93.90, मायनॉरिटी साठी कट ऑफ आहे 84.57, देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओपन साठीचा कट ऑफ आहे 92.42 आणि मायनॉरिटी साठी कट ऑफ आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 85.52. मित्रांनो, लास्ट कॉलेज आहे तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नेरुल नवी मुंबई. ओके, याचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण विचार केला तर 3190 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. तसेच याचे इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं तर 1991 हे याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. तसंच एक अनएडेड कॉलेज आहे, त्यासोबत मुंबई युनिव्हर्सिटीला एफिलिएटेड आहे. याचा लोकेशनचा जर विचार केला तर नेरुल नवी मुंबई हे याचं लोकेशन आहे. याच्या ॲक्रिडेशनचा जर विचार केला तर B+ ही नॅकची ग्रेड आहे. तसेच NBA ॲग्रिगेटेड हे कॉलेज आहे आणि याच्या फीचा जर विचार केला तर 1,79,000 समथिंग याची तुम्हाला फी असणार आहे. आता मित्रांनो, हे एक नॉन मायनॉरिटी कॉलेज आहे. तर इथं तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीसाठी रिझर्वेशन पाहायला मिळेल. तर याचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ओपन साठी विचार केला तर 92.54, ओबीसी साठी जर विचार केला तर 92.12, SC साठी जर विचार केला तर 88.50, ST साठी जर विचार केला तर 51.13, VJ साठी 83.50, NT1 90.52, NT2 90.95, NT3 साठी 89.88, SCBC कॅटेगरीसाठी जर आपण पाहिलं तर 89.13 आणि EWS कॅटेगरीसाठी पाहिलं तर 86.14. तर मित्रांनो, अशा प्रकारे होते 10 मुंबईमध्ये कॉलेज जे की तुम्हाला 50 ते 100 मार्क्सवर मिळण्याचे चान्सेस आहेत. तर नक्की तुम्ही या सर्व कॉलेजेससाठी ट्राय करू शकता. तसेच मित्रांनो, जर तुम्हाला आपली काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, तिथून तुम्ही नक्की एनरोल करा. आपण तुम्हाला बेस्ट आणि बेस्ट तुमच्या पर्सेंटाईलवर इंजिनिअरिंग कॉलेज मिळवून देण्याचा 100% प्रयत्न करू. आज आपण पाहिलं मुंबईतील 10 असे कॉलेजेस जे तुम्हाला 50 ते 100 मार्क्सवर मिळू शकतात. मित्रांनो, जर तुम्ही आपला ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, तिथं जा आणि जॉईन करा. तसेच तुम्हाला जर काउन्सिलिंग साठी एनरोल व्हायचे असेल तर त्याची ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथं जाऊन तुम्ही एनरोल होऊ शकता. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल
तर व्हिडिओला लाईक करा. तसेच तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.